भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला केल्यानंतर देशभरात सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जातोय। याचीच प्रचिती पिंपरी चिंचवडमध्ये दिसून आली। भारतीय जनता पार्टीनं या हल्ल्याचा जल्लोष करत एकमेकांना साखर भरवली। तसेच सामान्य जनतेला देखील साखर वाटून त्यांनी या आनंदात सामील करून घेतलं। पुन्हा पाकिस्तानने नापाक हरकत केल्यास त्यांना ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा असा एल्गार यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड। या देशाचे शूर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी या देशाचे शूर जवानांचं जे रक्त सांडलं होतं, जे बलिदान केलं होतं, ते वायाला जाऊन दिलं नाही। खून का बदला खून त्यांनी घेतलेला आहे। आमचे 17 जवान जे बळी पडलेले आहेत, जे शहीद झालेले आहेत, त्यांचा बदला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यासाठी आणि नरेंद्र मोदी तुम संघर्ष करो, पूरी देश की जनता आपके पीछे है, हे सांगण्यासाठी आम्ही या रस्त्यावर आलेलो आहे। आम्ही फटाके उडवून साखर वाटप करून आम्ही हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे। दूध मागोगे तो खीर देंगे, कश्मीर मागोगे तो चीर देंगे, हा संदेश आम्हाला संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये पोहोचवायचा आहे। त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि या देशातले सगळे नागरिक आनंदोत्सव साजरा करतायत। हे सर्जिकल ऑपरेशन केलेलं आहे। यामध्ये पाकिस्तानला जर अक्कल आली आणि त्यांनी शांत राहण्याचा प्रयत्न केला तर हे सरकार शांत बसेल। जर त्यांनी परत कोरापत काढली आणि आतंकवादी हमल्याचा किंवा सैन्यातून हमला करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तान या जगाच्या नकाशावर राहणार नाही, हे आम्ही त्यांना इशारा देऊ इच्छितो। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। नरेंद्र मोदी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे